नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव राऊत ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आलो आपण एका चण्याच्या प्लॉटला भेट द्यायला. हा चण्याचा प्लॉट ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवर कशा पद्धतीनं केला, कसा डेव्हलप झाला आणि आज आपलं हार्वेस्टिंग झालेलं आहे. आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर बऱ्याचशा शेतकरी मित्रांचं असं म्हणणं होतं की बाबा चणा तुम्ही प्लॉट दाखवता, प्लॉटवर सर्व व्यवस्थित आहे, परंतु प्लॉट डेव्हलप झाल्याच्या नंतर जे हार्वेस्टिंग होते त्यावेळेस हा माल कसा येतो, त्याला ॲव्हरेज काय बसतो, याचं एक थोडंसं दाखवा. तर त्यासाठी आपण आज हा एक स्पेशल व्हिडिओ घेत आहोत. त्यासाठी तर त्या व्हिडिओची संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती घेऊ. त्यासाठी आपण सर्वप्रथम शेतकऱ्याशी आपली ओळख करून घेऊ आणि समोरील माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा. निलेश बाप्पा बोनते, मुक्काम पोस्ट मोहरी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. हे आपलं वाशिम जिल्ह्यामध्ये आपण आलेलो आहोत. गाव मोहरी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. हे क्षेत्र आपलं हो, हे किती क्षेत्र होतं आपलं? हे 2 एकर. 2 एकर क्षेत्र होतं. हो, या 2 एकर क्षेत्रामध्ये आपण चणा घेतला. टोटल ग्रीन लाईफ ट्रीटमेंटच वापरली आपण. पूर्ण टोटल ग्रीन लाईफ ट्रीटमेंट. बरं, आपण ग्रीन लाईफ ट्रीटमेंट नंतर याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण हा चण्याची ट्रीटमेंट केली, काय केलं तुम्ही, याची सविस्तर थोडीशी माहिती शेतकऱ्यांना तुम्ही सांगा. मी पहिल्यांदा सॉईल नावाचं औषध आपल्या हरभऱ्याला लावलं. बीज प्रक्रिया प्रक्रिया केली अच्छा अच्छा. आणि त्यामुळे आम्ही याच्या अगोदर हरभरा लावत होतो, पण मूर लागत होती. अच्छा. पण त्यामुळे आता मूर हे लागणं बंद झाले. जसं यांच्या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीनं नेहमी हरभरा घ्यायचे दरवर्षी, परंतु यांच्या हरभऱ्यामध्ये एक व्हायचं की हरभरा पेरल्यानंतर काही दिवसात लगेच हरभरा निघाल्यानंतर आपण मूर म्हणतो, काही मर म्हणतात, तर ते मर लागायची, तर त्यामध्ये फार नुकसान व्हायचं. तर त्यासाठी आपण केमिकलमध्ये शेतकरी मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढाच की केमिकलमध्ये आपण बऱ्याच प्रकारची बीज प्रक्रिया करतो. जसे की काही केमिकल लावतो, त्यामध्ये बुरशीनाशक लावतो, त्यानंतर कीटकनाशक लावतो, परंतु त्याचा कुठलाही फायदा होत नाही. उलट आपल्या जमिनीसाठी ते घातकच आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे की सॉईल जर आपण व्यवस्थित बीज प्रक्रिया केली आणि पेरलं, तर त्यामध्ये आपली मरीचा जो प्रॉब्लेम आहे किंवा मूळकुजचा जो प्रॉब्लेम आहे तो 100% सॉल्व्ह होऊ शकतो. तर हा अनुभव या शेतकऱ्याचा आज आपल्याला पाहायला इथं मिळाला. त्यानंतर आपण याला रासायनिकचं खत वगैरे काही दिलं का? काही दिलं नाही. असं तुम्हाला कधी मनात शंका आली नाही का की बा रासायनिकचं खत जर दिलं नाही तर आपला चणा पिकणार नाही म्हणून? मधात वाटत होतं की बा समजा, कारण आजपर्यंत आपण रासायनिक वापरत गेलो, पण आता समजा हे आपण वापरलं नाही, बरोबर, आपल्याला बा ॲव्हरेज कमी येईल. बरोबर. पण आता तुमच्या नजरेसमोरच आहे आणि आता कमी होण्याचा प्रश्न आला नाही. म्हणजे मनात एक जे शंका होती सुरुवातीला की बा रासायनिक खत जर आपण नाही टाकलं तर ॲव्हरेजमध्ये कुठंतरी थोडासा फटका बसू शकतो बा, याची मनात शंका होती. परंतु आज हार्वेस्टिंग झाल्यानंतर ती शंका मनातून 100% निघून गेली. असं जाणवलं तुम्हाला का आता याचा आपल्या शेतीसाठी रासायनिक खत एवढं महत्त्वाचं नाही आहे, हे आता एक तुमच्या मनात नाही 100% गॅरंटी झाली. आणि याच भीतीतून शेतकरी बाहेर पडत नाही की बा आपल्या शेतात जर आपण खत नाही टाकलं तर आपल्याला उत्पन्न होणारच नाही. हे कंपनीवाले येतात आणि काहीतरी सांगतात बा, असं शेतकऱ्यांच्या डोक्यात एक भ्रम आहे. तो भ्रम दूर झाला पाहिजे. त्यासाठी या शेतकऱ्यांनी आज जो प्रयोग केला तसा प्रयोग आपणही करा आणि आपल्या उत्पन्नातनी हमखास रासायनिकपेक्षा उत्पन्नातनी वाढ होईल. जसं आज तुम्ही सॉईल लावून हे केलं, बीज प्रक्रिया करून पेरणी केली, कुठलंही खत टाकलं नाही, तर याला आज तुम्ही आतापर्यंत किती स्प्रे दिले? काही नाही. तुमचा एक स्प्रे दिला, कोणता फ्लोराशक्ती, मॅक्स, कॅल्शिबोर, फायटर आणि रायडर. फक्त एक स्प्रे झाला शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्याच्या मनात धाकधुकी होती, तरी शेतकऱ्यांनी आम्ही 3 स्प्रेची रिकमेंड करतो किंवा 3 स्प्रे करा, परंतु शेतकऱ्यांनी इथं एकच स्प्रे केला आणि एका स्प्रेच्या भरोशावर सॉईलची बीज प्रक्रिया आणि एक स्प्रे याच्या भरोशावर आज हा संपूर्ण माल आपल्यासमोर आहे. तर यामध्ये या मालातनी आपण तुम्ही पाहू शकता या कशा पद्धतीनं पूर्ण हा डेव्हलप झालेला आहे प्लॉट. आणि या प्लॉटमधून यांनी कसं उत्पन्न घेतलं, हे फक्त एक सॉईलची बीज प्रक्रिया आणि एक फवारणी. तर यामध्ये तुम्हाला असं वाटत होतं की बा आपल्या चण्यामध्ये असं ॲव्हरेज आपल्याला बसल म्हणून शाश्वती मनात? पहिले वाटत नव्हतं, पण नव्हतं. त्यानंतर तुमचा जो स्प्रे घेतला त्यानंतर ग्रीप चांगली पकडली आणि असं वाटत गेलं की नाही बा हे आता जमते. म्हणजे एक शाश्वती आली. स्प्रे झाल्यानंतर एक 4-5 दिवसानंतर प्लॉटमध्ये डेव्हलपमेंट दिसायला लागले आणि शेतकऱ्यांना थोडंसं वाटलं की यामध्ये काहीतरी फरक जाणवेल. जसं आता हे पारंपरिक पद्धतीनं आजपर्यंत तुम्ही चणा घेत आले, बऱ्याच दिवसापासून तुम्ही चण्याचं पीक घेता या क्षेत्रामध्ये, तर याआधी आपल्याला किती ॲव्हरेज लागत होता?
हो, याआधीच कशाला सांगता, आमच्या बाजूलाच समजा आता हे शेतकरी आहेत, यांना आपल्यापेक्षा त्याचा काल काढला आणि आपला आज काढला, तर त्यांना आपल्यापेक्षा कमी चालला आहे. काल त्यांनी काढला त्याचा ॲव्हरेज काय बसला आहे? आजूबाजूच्या शेतकऱ्याचा एक सरासरी ॲव्हरेज काय आहे? त्यांना 7-8चा ॲव्हरेज झाला. 7 8ही नाही, 7च. 6-7चा एक ॲव्हरेज आहे आणि आपल्याला कन्फर्म 10चा आला. आपल्याला कन्फर्म 10चा. आला. आज आपण शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो बाजूच्या शेतकऱ्याने कदाचित DAP टाकले असेल, 10-26 टाकलं असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये त्यांनी 3 कमीत कमी 3 स्प्रे घेतले असतील. हो, आरामात. एवढं सारं केल्याच्या नंतरही 7च्या वर शेतकरी जाऊ शकले नाही केमिकलवर. आणि आज ग्रीन लाईफवर फक्त एक फवारणी करून कुठलंही रासायनिक खत न टाकता आज शेतकरी 10 क्विंटलच्या समोर आहे. आज वजन जर केलं तर एकरी 11 क्विंटल पण उत्पन्नात होऊ शकते, पण एक सरासरी आपण 10 क्विंटलच पकडू. आणि 10 क्विंटल आपल्यासमोर डोळ्यासमोर आहे. माल आपल्या डोळ्यासमोर आहे शेतकऱ्याच्या. आज आपण शेतामध्ये आहोत, मागं कुटाराची गंजी आहे, आपण पाहू शकता. मागं कुटार आहे, समोर माल आहे आणि मधात आम्ही उभे आहोत. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं कुठलंही काही न दाखवता फक्त जे आहे रियालिटी आहे ते रियालिटी तुमच्या डोळ्यासमोर ठेवण्याचा हे प्रयत्न आहे, बाकी काही नाही. फक्त हे रियालिटी आप तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो की माल पहा. बरं, असा जो माल तुम्हाला झाला म्हणजे पहिल्यांदा तुमच्या शेतात एक तुम्हाला 7-8चा ॲव्हरेज 5-6चा बसत असेल, जसं एक 5-6चा ॲव्हरेज लागत होता. आज तुम्हाला खर्च कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळालं. आज जसं हे कमी खर्चात आपल्याला एक 10 क्विंटल उत्पन्न जर मिळालं, तर भविष्यात असं काय वाटतं तुम्हाला ग्रीन लाईफ केलं पाहिजे? नाही, ग्रीन लाईफ हे सर्वात चांगलं आहे. ग्रीन लाईफ सोबत जुळणं हे आता काळाची गरजच आहे. कारण कमी खर्चात आणि आपल्या ग्रीन लाईफमुळे जमिनीची पोत सुधारते. सर्वात महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. जर आपण ग्रीन लाईफ ट्रीटमेंट करत आहात तर त्या माध्यमातून आपल्या जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीचा पोत सुधारला म्हणजेच नेमकं काय होते, माती बलवान पीक पैलवान ही जी संकल्पना एक आहे की तुम्ही माती बलवान करा. तर माती बलवान करायची तर तुम्ही ग्रीन लाईफ अवश्य वापरा. आणि आपली माती जर बलवान झाली तर पिकात 100% बदल दिसणार आणि चांगलं पीक आपल्याला उत्पन्न आपण घेऊ शकतो. याची खात्री तुम्हाला इथे या मालाच्या स्वरूपात दिसेल. शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप केला, कसं उत्पन्न घेतलं, कशी शाश्वती वाटली शेतकऱ्याला, याचं संपूर्ण माहिती आज आपल्याला मुद्दामून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आता त्याचबरोबर मी कांद्यालाही पण तुमचंच ग्रीन लाईफचं हे वापरलेलं आहे. अच्छा, तर तिथली बी माती थोडीशी पहिल्यापेक्षा गुळगुळीत झालेली आहे. जसं कांद्याचा बाजूचा प्लॉट आहे, असा तो कांद्याचा प्लॉटही आपण पाहिला. तो कांद्याच्या प्लॉटमध्ये आणि शेतकऱ्यांनी वापरलेला आहे. त्यामधली कांद्याच्या प्लॉटमधली जी माती आहे ती माती पण अशी भुसभुशीत झाली. तर नक्कीच शेतकऱ्यांच्या आपण जर हे ग्रीन लाईफ ट्रीटमेंट वापरली तर मातीतही बदल होतो, मातीसोबत पिकात पण होतो. पीक तर उत्पन्न तर वाढतो, काही कमी खर्चात चांगलं जास्त उत्पन्न होतो. म्हणजे शेतकऱ्याची एक भावना असते की बाबा पहिल्या वर्षी जर आपण ऑर्गॅनिक वापरलं तर आपल्याला पिकणार नाही, पण ग्रीन लाईफमध्ये तसं होत नाही. पहिल्या वर्षी नाही, पहिल्या दिवसापासूनच आपल्या पिकात फरक दिसण्यास सुरुवात होतो. तर मातीतही फरक दिसतो आणि माती चांगली होते आणि सोबत पीक पण चांगलं होते. आज हे संपूर्ण चण्याचा जो लाय आज आपलं याबद्दल ग्रीन लाईफ वापरून समाधानी एक नंबर काम. काय वाटते काका तुम्हाला हे असं ग्रीन लाईफचं हे जे पाहिलं तुम्ही या ट्रीटमेंट बद्दल काय वाटते तुम्हाला? चांगलं वाटते. आता काही माल बी चांगला वाटून राहिला, एकदम पॉस वाटते, भरून वाटते, चांगला वजनदार वजनदार आहे माल. लोकांनी रासायनिकपेक्षा या ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे का? वळायला पाहिजे. तुम्हाला खात्री आहे की बाबा पिकू शकते? तर ह्याच खात्रीची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी यामध्ये थोडंसं विश्वास ठेवून ग्रीन लाईफ जर अवलंब केला ग्रीन लाईफचा तर 100% आपल्या उत्पन्नात आपल्याला वाढ झालेली दिसेल. अशाच प्रकारची अनेक माहिती आपल्याला हवी असल्यास माझा नंबर आहे स्क्रीनवर खाली नंबर दिसेल. माझा नंबर आहे 96 370 65 111. कुठल्याही प्रकारची माहिती हवी असल्यास नंबरवर कॉल करा आणि माहिती घ्या. धन्यवाद. नमस्कार सर, आपलं नाव आणि गाव सांगा. नमस्कार, मी अमोल अशोकराव दहापुते, राहणार खडी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. सर, हे आपण हा जो चना पाहत हा चना तुम्ही सुरुवातीपासून पाहिला का? हा प्लॉट सुरुवातपासून पाहिला. याची पेरणी जरा व्यवस्थित नव्हती झाली, साधली नव्हती, तरी पण या चण्याचा ॲव्हरेज चांगला आला. एकंदरीत आपल्या भागातनी काय ॲव्हरेज आला? 4-5च्या आणि 6च्या वर ॲव्हरेज नाही आहे. 4-5-6च्या वर ॲव्हरेज नाही. आणि यांना काय वाटतं तुम्हाला ॲव्हरेज काय वाटतं? ॲव्हरेज आता 33 कट्टे आहेत जवळपास.
हा. यायले 10च्या वरच ॲव्हरेज आहे. 10 एकरी 10 क्विंटलच्या वर आहे. हो. बरं, यांचं जे क्षेत्र पाहिलं तुम्ही, खर्च वगैरे पाहिला, त्या हिशोबाने तुम्हाला काय वाटते? नाही, खर्च तर एकदम कमीच आहे. खर्च कमी आहे हो. आणि उत्पन्न उत्पन्न वाढलं चांगलं आहे. वाढलाय. आणि केमिकलमध्ये खर्च जास्त हो. आणि उत्पन्न कमी. कमी. आज तरी तुम्हाला तुमच्या भागात इथं एकरी 10 क्विंटल ॲव्हरेज कोणाचा? नाही कोणालाच नाही. इथून इतक्या 4 खेड्यातही नाही आहे. इथून एवढ्या 4 खेड्यात एवढं ॲव्हरेज नाही. 4च्या आणि 5च्या वर ॲव्हरेज नाही. 4च्या 5च्या ॲव्हरेज नाही. आणि हे ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवर तुम्हाला हा जे दिसला चना, तर याचा ॲव्हरेज तुम्हाला एकरी 10 क्विंटल आहे. हो. म्हणजे असं नाही, माल तुमच्या डोळ्यासमोर आहे, हो. हो. माल डोळ्यासमोर आहे, आज हार्वेस्टिंग झाला. तर हो. काय वाटतं, एकंदरीत तुम्हाला ग्रीन लाईफ वापरलं पाहिजे का? नाही, वापरायला पाहिजे. काही विषय नाही. क्षेत्र 2च एकर आहे. हां 20 क्विंटलचा 100% हरभरा आहे हां हां, आणि ॲव्हरेज चांगला आहे. चांगला आहे. धन्यवाद सर.